महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सर्वात जास्त आयक्यू असलेले मंत्री वनमंत्री गणेश नाईक म्हणतात की आता बिबट्यांना रोखण्यासाठी उसामध्ये शेळ्या आणि बकऱ्या पाठवल्या जातील। अशा माणसांना कोण मतदान करून इकडे पाठवतात त्यांना माझा कडक सॅल्यूट आहे। आमच्या बाबुळखेड्यातही मित्रांनो बिबट्याचा वावर आहे। अनेकदा बकऱ्या लहान वासरे बिबट्याने फस्त केलीत। बकऱ्या राखणाऱ्यांच्या नजरेसमोरून बिबटे घेऊन गेलेत। मध्यरात्री लघवीला उठलो तर दार उघडताना इकडे तिकडे बघावे लागते अशी परिस्थिती आहे। जंगल सोडून बिबट्या गावात का येतो त्याच्या मुळाशी जर गेलो तर असे दिसेल की जंगल तोडून जमीन हडपणारे व्यावसायिक आणि त्यांना मदत करणारे त्यांचे पार्टनर्स नेते हे या संकटाला खरे कारणीभूत आहेत। जंगलावर कुऱ्हाड चालवाल जेसीबी फिरवाल तर बिबटे जातील तरी कुठे। आधी जंगलातील बिबट्यांचे खाद्य यांनी संपवले, नंतर हळूहळू उद्योगपतींनी जंगले संपवली। मग बिबटे राहायला गावाशेजारील बंदीमध्ये आलेत, उसामध्ये गेलेत। तिथे बिबट्यांना 100% संरक्षण मिळते। सरासरी बिबट्या 3 ते 4 पिल्लांना जन्म देतो। जर ती पिल्ले जंगलात सोडली तर त्यातले फक्त 1 पिल्लू वाचते, कारण त्यांच्या पिलांना मारणारे जंगलामध्ये लांडगे कोल्हे आणि इतर काही श्वापद असतात। पण उसामध्ये त्यांना कोणीच मारू शकत नाही, माणसं घाबरतात। त्यामुळे बिबट्यांचे सर्वच्या सर्व पिल्ले वाचतात आणि त्यांच्या संख्येमध्ये पुढे वाढ होत राहते। बिबट्यांना आयत्या शेळ्या खायला दिल्या तर हे संकट कमी होईल की बिबटे आणखी माजून माणसाच्या सुद्धा नरडीचा घोट घ्यायला तयार होईल याचा निष्कर्ष कोणी काढला का? नाही, कारण याचे कोणालाही काहीही पडलेले नाही। शेतकऱ्यांना किंवा बिबट्यामुळे भयग्रस्त झालेल्या परिसरातील नागरिकांना निर्भयपणे कसे जगता येईल आणि शेती कशी करता येईल याचे मनातून कोणाला काहीही वाटत नाही, काहीही देणे घेणे कोणाला नाही। बिबट्याच्या संख्येमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांना मारणेच गरजेचे आहे किंवा त्यांची मोठ्या प्रमाणात नसबंदी करणे गरजेचे आहे। आणि बिबट्यांना जे लोक म्हणतात की मारू नका, बिबट्याच्या असल्याने आणि नसल्याने त्यांना काहीही फरक पडत नाही, कारण ते लोक गावात किंवा जंगलाच्या आसपास राहत नाही। त्यामुळे बिबट्याची दहशत काय असते हे त्यांना माहित नाही। ते फक्त सोशल मीडियावरून या गोष्टी बघत असतात आणि ज्ञान पाजळत असतात। उसात शेळ्या सोडणार म्हणणाऱ्या चाणक्य मंत्री महोदयांनाही ही परिस्थिती माहित नाही। कोटी रुपयांच्या शेळ्या उसात सोडल्यानंतर काही दिवसांनी अशा बातम्या येतील की शेळी सोडण्यात झाला भ्रष्टाचार, बिबट्यासाठी सोडलेल्या शेळ्या वन विभागातील अधिकाऱ्यांनी केल्या फस्त, बिबट्यासाठीच्या बकऱ्यांमध्ये अमुक तमुक आमदार किंवा खासदार मंत्र्यांचा हिस्सा, बिबट्याला कमी बकऱ्या पोहोचल्यामुळे बिबटे निघाले उसाबाहेर। वा रे वा नियम, वा रे वा कायदा, धन्य बाबा। मायबाप सरकार उसात बकऱ्या सोडल्याने खरंच या समस्या सुटणार का हो याचा डोकं लावून विचारपूर्वक निर्णय घ्या।